महापालिका 24-25 च्या आज अंदाजपत्रक आम्ही इथे सादर करत आहोत। अंदाजपत्रक सादर करताना आम्ही एकंदरीत 11,601 कोटी एवढा आज बजेट आम्ही इथे सादर करतोय। आणि हे बजेट सादर करताना प्रामुख्याने जे 2-3 महत्वाचे आमच्याकडे सूत्र होते, या सूत्राला लक्षात घेऊन आम्ही बजेट केलं आहे। त्याच्यामध्ये पहिला सूत्र म्हणजे 23 गाव जो आमच्याकडे नवीन आले 2021ला, त्याच्यामध्ये सर्वव्यापी विकास झाला पाहिजे, त्यासाठी एक भरीव तरतूद त्या गावासाठी आम्ही केलेली आहे। या गावामध्ये पाण्याचा विषय असू द्या, ड्रेनेजचा विषय असू द्या, रस्त्याचा विषय असू द्या, सगळ्यासाठी आम्ही या बजेटमध्ये तरतूद केली आहे। साधारणपणे 550 कोटी रुपये या 23 गावासाठी आम्ही बजेट ठेवलेले आहे। तसेच शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकचे जे विषय आहेत, या वाढती लोकसंख्या ट्रॅफिकच्या विषयासाठी नवीन रस्ते करणे, मिसिंग लिंक्स जे रस्त्यामध्ये आहेत त्याला पूर्ण करणे, नवीन फ्लायओव्हर्स करणे, पब्लिक ट्रान्सपोर्टला वाढवणे, या सगळ्यासाठी तरतूद केलेली आहे। शहरामध्ये या वर्षी 8 नवीन फ्लायओव्हर किंवा अंडरपास प्रस्तावित केले आहेत। तसेच 1000 कोटी रुपये रस्ते विभागाला आम्ही दिले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिसिंग लिंक्स जे आहेत, 33 मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत। त्या मिसिंग लिंक्स जर पूर्ण केले तर ट्रॅफिकला दळणवळणला तेवढी सुधारणा होईल, त्याच्यामध्ये तेवढा फायदा होईल। तर हे 33 मिसिंग लिंक्स यावर्षी आम्ही पूर्ण करण्याचे आमचं ध्येय आहे। तसेच पुढे जाऊन जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, तर आपण कालच पाहिला की मेट्रोचा एक नवीन टप्पा काल सुरू झाला आहे। यावर्षी सुद्धा जे आमचा स्वारगेट आहे, ते स्वारगेट पासून शिवाजीनगर पर्यंत जे मंडई, बुधवार पेठ हे सगळे एरियाजमध्ये जे मेट्रो आहे, ते सुद्धा काम यावर्षी जून-जुलै पर्यंत पूर्ण होईल। ते पण एक नवीन टप्पा सुरू होईल। तसेच पुढे जाऊन कात्रज ते स्वारगेट हा काम सुद्धा यावर्षी मेट्रोचं सुरू होणार आहे। आणि खडकवासला हडपसर जे मेट्रोचं काम आहे, त्याच्या पण डीपीआर अप्रूव्ह झाला आहे, केंद्राकडे पण गेला आहे, तिकडे पण आता अप्रूव्हल प्रक्रियेमध्ये आहे, त्याचं पण सुद्धा काम यावर्षी सुरू होईल। तर मेट्रोचं जाळ जे आहे ते यावर्षी सुद्धा वाढणार आहे, पुढे जाऊन नवीन स्टेशन ऍड होणार आहे। तसेच जे आमची पीएनपीएल आहे, पीएनपीएलला पण त्याचा ताफा वाढला पाहिजे, नवीन बसेस त्याच्यामध्ये आली पाहिजे। तर त्यासाठी 500 नवीन बसेस पीएनपीएल साठी सुद्धा मी बजेटमध्ये ठेवली आहे। त्याच्यामध्ये 400 सीएनजी बसेस आणि 100 इलेक्ट्रिक बसेस अशी ह्या बजेटमध्ये तरतूद केली। त्यासाठी ड्रेनेजचा एक अतिशय महत्वाचा विषय, शहरामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची फॅसिलिटी चांगली नाही आहे। ड्रेनेजची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, शहराची लोकसंख्या वाढली आहे, जास्तीची डेन्सिटी वाढली आहे, तर शहरामध्ये ड्रेनेजसाठी सुद्धा एक भरीव तरतूदची गरज आहे। तर या बजेटमध्ये 900 कोटी रुपये ड्रेनेज खात्यासाठी ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेज लाईन्स करणे आणि एसटीपी करणे। आपल्याला माहिती आहे की रिव्हरफ्रंटचं आम्ही काम करतोय, रिव्हरफ्रंटचं काम आता बरेपैकी 40% पर्यंत कम्प्लीट झालं आहे, पण रिव्हरचं पाणी स्वच्छ झाला पाहिजे, त्यासाठी एसटीपीचे पण काम सुरू आहे। जायका मार्फत असू द्या किंवा पीएमसीच्या फंडातून असू द्या, तर यावर्षी जायका मार्फत जे 11 एसटीपीचे काम सुरू आहे, त्यापैकी 24-25 मध्ये 10 एसटीपीचे काम पूर्ण होईल। आणि त्यातून जे नदीमध्ये पाणी, घाण पाणी जातं नदीमध्ये, त्याच्यामध्ये खूप एक सुधारणा होईल आणि स्वच्छ पाणी नदीमध्ये जाईल। तसेच यावर्षी जे आमच्याकडे जे महत्वाचे तळे आहेत, कात्रजचा तळा असू द्या, गांगुलवाडी, पाषाण, त्या तिन्ही तळ्याचा विकास आम्ही या बजेटमध्ये ठेवलेला आहे। या तळ्यामध्ये जाल काढण्याचा विषय असू द्या, तिकडे सौंदर्यीकरणाचा विषय असू द्या, किंवा तिकडे कुठल्याही प्रकारचे ड्रेनेजचे पाणी नाही झाला पाहिजे, तर ड्रेनेज लाईनचा विकास असू द्या, एसटीपीचा विकास असू द्या, हे सगळे काम ह्या तळ्याचे सुशोभीकरणासाठी, तळ्याच्या विकासासाठी आम्ही या बजेटमध्ये ठेवलेले आहे। पुणे महापालिका यावर्षी घन कचऱ्यातून वीज निर्मिती करणे, हे जे प्रोजेक्ट आमचं सुरू आहे 2 वर्षापासून, तो यावर्षी कंप्लीट होईल आणि 750 मेट्रिक टन घन कचऱ्यातून वीज निर्मिती होईल, असा हे प्रोजेक्ट यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे। तसेच यावर्षी आम्ही घन कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे या प्रोजेक्ट बजेटमध्ये घेतलेला आहे। हायड्रोजनची निर्मिती झाल्यावर त्याचा वापर ठिकठिकाणी जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याची मार्फत त्याचा वापर होणार आहे, असा एक नवीन प्रोजेक्ट यावर्षी आम्ही घेतलेला आहे। हे सगळे प्रोजेक्ट करताना शहरामध्ये लोकांचा लाईफस्टाईल, क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे, तोच उद्देश आहे। आणि पुणे शहर क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये देशात नंबर 1 आहे।
ते देशामध्ये नंबर 1 राहिला पाहिजे असं आमचा प्रयत्न आहे. थँक्यू. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.